39 दिवसांच्या युद्धानंतर अमेरिकेने इराणसोबत 2 आठवड्यांचा युद्धविराम केल्याची घोषणा झाल्यानंतर जगाने सुटकेचा निश्वास सोडला. मात्र इस्रायलने लेबनॉनवर भीषण हल्ले सुरूच ठेवल्याच्या रागात इराणने होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद केल्याचे जाहीर केले. आता हा मार्ग पुन्हा सुरू करण्याची मागणी अमेरिकेने केली आहे. अमेरिकेला इस्रायलच्या माध्यमातून सुरू असलेले युद्ध किंवा युद्धविराम यांपैकी एकाची निवड करावी लागेल, असा थेट इशारा इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास आराघची यांनी दिला आहे. अमेरिका व इराण 2 आठवड्यांच्या शस्त्रसंधीवर सहमत झाले. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख आसिफ मुनीर यांच्या आव्हानानंतर हा निर्णय घेण्यात आला, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. मात्र युद्धविराम जाहीर होऊन काही तास उलटत नाहीत तोच इस्रायलने बुधवारी लेबनॉनची राजधानी बैरूतसह विविध भागांवर भीषण हवाई हल्ले चढवले. 10 मिनिटात 100हून अधिक ठिकाणांवर मोठे हल्ले केले गेले. यामध्ये 254 जणांचा मृत्यू झाला असून 837हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून